कर्जत शहरात भर दिवसा एका शेतकऱ्याच्या बांधावर घडलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे तथा कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक संकेत भासे यांच्यावर शेतकरी पिता पुत्राला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. हलवली ग्रामपंचायत हद्दीतील देऊळवाडी परिसरात HP पेट्रोल पंपासमोरील शेत जमिनीवर हा थरार घडलाय. शेतकरी भूषण रमेश बोराडे हे आपल्या वडील रमेश बोराडे आणि भाऊ ऋषीराज बोराडे यांच्यासह शेतावर उभे असताना काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या संकेत भासे यांनी काही जणांसह अचानक धडक दिल्याचा आरोप आहे. जागेच्या वादातून सुरू झालेल्या या वादाने काही क्षणात हिंसक वळण घेतले. भूषण बोराडे यांच्या म्हणण्यानुसार संकेत भासे यांनी वाहनातून आणलेल्या लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले तरीही मारहाण सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. वृद्ध वडील रमेश बोराडे यांनाही ढकलाढकल करून व मारहाण करण्यात आल्याचा सांगण्यात आलंय. यावेळी भासे यांनी जवळीक पिस्तूल दाखवत जागा कशी देत नाही ते बघतो, तुम्हाला ठार मारून टाकतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप बोराडे कुटुंबाने केलाय. या प्रकरणात ओमकार हांडे यांचे नावही पुढे आले असून 5 ते 6 जणांच्या टोळीसह हा हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. हल्ल्यानंतर संकेत भासे आणि त्यांच्या सोबतचे लोक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी भूषण बोराडे हे गंभीर जखमी अवस्थेत असून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून कर्जत पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र घटनेनंतर संकेत भासे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसल्याने त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या नात्याचा वापर करून शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असेल आणि विरोध केल्यावर थेट जीवघेणा हल्ला होत असेल तर कर्जतची परिस्थिती बिहार सारखी होईल अशा संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांतून उमटत आहेत. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात किती कठोर भूमिका घेते आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करते का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. नमस्कार, मी भूषण रमेश बोराडे. आमच्या हलिवली गावात पेट्रोल पंपाच्या समोर एक शेत आहे. ते शेतावर मी, माझे वडील व माझा बारका भाऊ आणि तिघे असताना त्या ठिकाणी संकेत भाषे 40 नंबर गाडी थार ब्लॅक कलरची थार घेऊन आला व त्याचा साथीदार ओमकार हांडे ते सुद्धा 57 व 58 या नंबरची व्हाईट कलरची ऑरा गाडी घेऊन आला. संकेत भाषेने डायरेक्ट रिव्हॉल्वर काढला, गाडीतून हत्यारं काढली, दांडकं पहार काढून डायरेक्ट आमच्यावरती हल्लाच चढवला. माझ्या वडिलांच्यावरती हल्ला केला. रिव्हॉल्वर त्याच्या हातात हत्यारं होती. माझ्या डोक्यात रॉड टाकला व मला जीवे मारण्याची धमकी दिली. बोलतो या सगळ्यांना खलास करून टाका, बोलतो ही जागा आपल्या मालकीची, या सगळ्यांना इथं आजच्याच खपून टाकू, बोलतो इथं कोणी दिसतं कामा नाही मला, म्हणतो. आणि प्रचंड मारहाण केली. डोक्यात माझ्या रॉड टाकलेला असून सुद्धा मला आता मुक्तीने मारहाण करत होती. त्या भावाला, बारक्या भावाला मारला. माझ्या वडिलांना, माझ्या वडीला 70 वर्षाचे आहेत, 69-70 त्यांना सुद्धा मारहाण केली. माझ्या बारक्या भावाला मारहाण केली. तो बोलतो तुम्ही जागेवर परत दिसली तर तुम्हाला खपून टाकू, आजच्याच तुमच्या काय ते निकाल सोक्षमोक्ष लावून टाकून अशा काही दहशत करतो. गेले कित्येक महिने तो आम्हाला धमकी देतोय. कोण मला सतत फोन करत असतो, धमकी देत असतो. बोलतो कसं जागेवर कसं मी ताबा करतो, मला घेऊन देत नाही, सारखा येऊन तिथे दादागिरी करत असतो जागे आम्हाला. त्याच्यात मी कितीतरी दहशत, आमचं अख्खं कुटुंब दहशती घाली. माझी गेल्या वर्षी आई सुद्धा ICU मध्ये होती, त्यामुळं आजी ICU मध्ये होती. आता आमचं प्रचंड कुटुंब दहशती घाली. व त्या रॉडचं तुम्ही इथं बघत असताना डोक्यावरती 5 ते 6 टाके पडलेले. आकाश अर्ध्या कितीतरी लिटर रक्त माझ्या शरीरातून गेलेले. व त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. माझ्या कुटुंबियांना त्यापासून धोका आहे. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. व पुढे सुद्धा भविष्यात मला आणि माझ्या फॅमिलीला काय नुकसान झालं त्याला सर्वस्वी जबाबदार संकेत भाषे असेल व दुसरा जबाबदार ओमकार हांडे असेल. मी स्वतः माझ्या शेतामध्ये काम करत असताना माझ्या स्वतः वडिलोपार्जित जमीन तिथे आहे. ताबा कब्जा व्यवहार आमच्याकडे असतानाही त्यांनी संकेत भाषे यांनी चौथा व्यवहार मारून जमीन खरेदी केली आणि त्याला विरोध होता. तरी त्यांनी दादागिरी करून नेरळ रजिस्टरला त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि ताबा कब्जा व्यवहार दिले नाही. त्याच्या 2 गाड्या भरून आल्या पोरं. मी पहिलं तुम्हाला उडू देईल ही भाषा माझ्याशी वापरली. ऋषीराज रमेश बोराडे, वय वर्ष माझं 31 आहे. खाली आम्ही आमच्या जागेवर जिथे गाळे आहेत आमचे स्वतःचे, आम्ही तिथे काम करत असताना संकेत भासे आणि त्याचे गुंड संकेत भासे, ओमकार हांडे ते 40 नंबरची थार घेऊन आलती काळ्या कलरचे. आणि गाडीमध्ये त्यांनी रॉड दांडकं वगैरे घेऊन आलते. आणि त्यांनी आल्या रिव्हॉल्वर काढली आणि रिव्हॉल्वर माझ्या वडिलांना दाखवली, आम्हाला दाखवली आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही मारून टाकू, इथं कोण आमचं काम अडवते ते बघतो. आणि डायरेक्ट त्यांनी रॉडने आणि दांडकानी आम्हाला एका दोघांनी पकडून ठेवलं आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केलेली आहे. मारहाण अशी केलेली आहे की त्यांनी डायरेक्ट माझ्या मोठ्या भावाच्या डोक्यावर
वार केलेला आहे आणि माझा पण हात फ्रॅक्चर झालेला आहे, ते बोट फ्रॅक्चर झालेलं आहे, अजून पण कापतोय आणि छातीमध्ये लाथाबुक्यांनी मारलेलं आहे, दांडकांनी मारलेलं आहे त्यांनी आम्हाला. आणि नंतर पण आम्हाला त्यांनी धमकी दिली की तुम्हाला आम्ही जिथे तुम्ही दिसाल तिथे तुम्हाला आम्ही मारू. मुलांची धमकी दिली आहे की तुमचा आमचा वाईटपणा आता कायमस्वरूपी राहील, तुम्ही जिथे भेटाल तिथे मारू आम्ही तुम्हाला. आणि रिव्हॉल्वरची धमकी देतात ते आम्हाला. आणि आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलीस स्टेशनला आम्हाला हीच विनंती आहे.